नमस्कार, मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये. आज आहे होळी. तर होळीच्या हुताशनी पौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. सकाळी सकाळी माझी छान देवपूजा झाली आणि नंतर पुढे दिवसभर मी काय काय केलं हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते. आम्ही होळी कशा प्रकारे साजरी केली ते पण तुम्हाला दाखवतो. ते कुकरमध्ये 2 तांबे पाणी तापत ठेवले, त्याच्यामध्ये मस्तपैकी 2 वेलदोडे टाकले ठेचून आणि आता आम्ही त्याच्यामध्ये टाकते हरभरा डाळ. हे बघा, जवळजवळ अर्धा किलो हरभरा डाळ घेतली. डाळ पुरणपोळ्या करण्यासाठी डाळ शिजत टाकते. इथे मी एकाच भरपूर पाणी घातलं आणि डाळ धुवून घेतली स्वच्छ. इथे भिजत टाकली आणि हे 2 वेलदोडे टाकलेले आहे या कुकरमध्ये शिजण्यासाठी. ह्या वेलदोडा टाकल्यामुळं साराची पण चव खूप छान लागते आणि पुरणपोळ्या पण छान स्वादिष्ट होता. तर या पद्धतीने वेलदोडे डाळ शिजायला टाकले का टाकायचे. इकडे कुकरमध्ये डाळ शिजते आहे, तर इकडे ह्या गॅसवर आहे ना, मी गॅसवरची जाळी काढून घेतली आणि ह्या कांदे भाजायच्या जाळीवर ना कांदे भाजत ठेवले सारळासाठी. आणि इकडे ह्या गव्हाला या पद्धतीने ओढणी बांधून घेतली पीठ वस्त्र गाळ करण्यासाठी. आता पीठ वस्त्र गाळ करून पीठ मळून घेते पोळ्यांचं. तर माझ्या घरात स्वयंपाक चालू होता आणि रोहिणी बाहेर साफसफाई करते, कारण बाहेर होळी करायची होती, त्याच्यामुळे ती बाहेरचं आवरती आहे. तिने मस्तपैकी छोटीशी रांगोळी काढलेली आहे तुळशीजवळ आणि बाहेरचं आवरायचं काम ती करते. हे बघा, अतिशय सुरेख अशी मस्त तिने रांगोळी काढली आहे आणि ती बाहेरच साफसफाई करत होती. मधनं येऊन मला घरात मदत पण करत होती. आता आमच्या दारासमोर रस्ता झाला आहे. गिरू, ए गिरू, गिरू, गिरू. हे बघा, आमची गुरुलीला असते. आमच्या गुरुला तर बोलता येत नाही. आमची गिरू वेडे ना. तू गिरू तू वेडे ना. गिरू तू वेडे ना. ए गिरू, 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 गिरू वेडीची. जाऊ द्या, गिरूला बोलता येत नाही, जाऊ द्या. तर इथे मी घमेल्यात पीठ गाळून घेतलंय आणि रोडीची बाहेरची साफसफाई झाल्यावर ती मध्ये आली आहे. ती किचनवर भांडे वगैरे लावून देते. सकाळी भांडे घासलेले सुकले होते. तर इथे मी परात स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये ओली केली परात आणि नंतर त्याच्यामध्ये मी मीठ टाकलं. मीठ जास्त टाकायचं, पुरणपोळ्यांना जास्त मीठ टाकावं लागतं. 1 चमचा, भाजीचा चमचा तेल टाकलं आणि थोडीशी हळद टाकली आणि आता याच्यामध्ये मी पाणी टाकून पीठ मळते. इकडं पीठ चाळून ठेवलेलं या घमिल्यामध्ये. तर मी अर्धा किलो पुरणाच्या पोळ्यांच्या मापामध्ये पीठ मळते आता. तर या पद्धतीने मी असं पीठना थोडं सैलसर मळलं आणि बघा असं चोंदून ठेवलं आहे. या पद्धतीने पीठ मळून ठेवायचं म्हणजे छान मऊसूत पोळ्या होते. म्हणजे कुकरला 2 शिट्ट्या घेतल्या, डाळ अर्धवट शिजवून घेतली. आता परत मी डाळ गरम पाणी टाकून शिजवते. इकडे गरम पाणी ठेवले करायला दुसऱ्या शेगडीवर. आता हे गरम पाणी यात टाकते आणि परत छान शिजवून घेते डाळ मी मऊसूत. तर इकडे साराचा मसाला काढला आहे. घरात 2-3 नारळ होते, ते जरा वाळले. मग मी त्यातलं खोबरं काढून घेतलं, किसलं आणि या पद्धतीने भाजून मी डब्यात भरून ठेवलेलं आहे. ते मी मग भाज्यांना वापरते. तर लसूण सोलून घेतला आहे 10-12 पाकळ्या, 2-3 हिरव्या मिरच्या, कांदे भाजून घेतले आणि हा साराचा मसाला मी कंप्लीट तळून घेतला आहे. ताटामध्ये थंड होण्यासाठी ठेवलेला आहे. आणि मसाला थंड झाल्यावर लगेचच मिक्सरला छान एकदम चिकन काजळासारखा वाटून घेतला आणि आता इथे पातेल्यात मी सार करून घेते. तर इथे सार छान उकळलं आहे आणि इकडं डाळ पण छान मऊसूत शिजलेली. हे बघा, तुम्ही बघू शकता. थोडी डाळ कोरडी करून घेते आणि नंतर याच्यामध्ये टाकते मी गूळ. ते परत डाळ अगोदर कोरडी करून घ्यायची म्हणजे पुरण पटकन आळतं. इकडे डाळीतलं संपूर्ण पाणी आटलं आहे. आता याच्यामध्ये मी गूळ टाकते. त्याच्यामध्ये मी साधारणतः हे बघा अर्धा किलो पूर्णासाठी म्हणजे पावशेर गूळ घेतलेला आहे. हा मी याच्यामध्ये टाकते. आणि थोडं व्यवस्थित एकजीव करून शिजवून घेते. आणि गूळ पूर्ण वितळलं आहे त्याच्यामध्ये पूर्णामध्ये. आणि त्याच्या जायफळाच्यामध्ये मी किसून टाकते. याच्यामुळे पुरणपोळीची चव छान लागते, छान सुगंध येते. आणि एकीकडे पुरण शिजतं आहे, की इकडे मी मस्तपैकी इंद्रायणी तांदळाचा भात लावला आहे कुकरला आणि एकीकडे सार पण छान उकळला आहे. साराला खूप छान तवंग आली, तुम्ही बघू शकता.
मी पुरण घातलं का शक्यतो इंद्रायणी तांदळाचा भात करते, कारण इंद्रायणी तांदळाचा भात आणि सार एक नंबर लागतो खायला. आणि साराचा वास खूप भारी येऊ राहिला, कारण माझा मसालाच खूप छान झालेला आहे. आणि आता इथे रोहिणी पुरण बारीक करून राहिली, ती साडी घालून आली आता. आणि रोहिणीला पुरण बारीक करायला दिलं मी, आणि लगेच भाज्यांचं पण पीठ काढून ठेवलं. मस्त हिरव्या मिरच्या लसूण वाटून घातलं भाज्यांना. गिरू काय चाललंय तुझं? पप्पा काय करतात? ए गिरू, पप्पा गिरू काय ग? हॅलो, गिरूला बरं नाही बघा, गिरू मी करते. रोणी झालं पुरण बारीक करायचं? बरं झालंय का? नाही काही नाही, नॉर्मल. बरोबर आहे ना? गिरू गिरू. आणि आमचा स्वयंपाक चालू येतो. तेजस पण लवकर आला दुकानातनं, कारण त्याला होळी करायची होती. आणि ही बघा आमच्या दारासमोर रस्ता झालेला आहे. रस्त्याचं अजून डांबर निघतंच, ऊन पडलं का डांबर वितळतं, त्याच्यामुळं काळजी म्हणून आम्ही खाली ना कडापा टाकला, आणि त्याच्यावर आता तेजस होळी. गिरू, ते चुकायचं लाकडांना. तेजस होळी करतोय. ते गिरिजाची मध्ये मध्ये लुडबुड चालू आहे. गिरिजाला बरं नाही, पण ती तसंच तिचं काहीतरी मतमंगत चालू असतं मध्ये. पण ती खूप घरामध्ये पण खूप चिडचिड करत होती, त्याच्यामुळे तिचे बाबा तिला बाहेर घेऊन गेले. चोपाळ्या घेऊन बसली, पण ती काही शांत बसली नाही. तेजस होळी करत होता, मध्ये तिची लुडबुड चालू आहे, आणि सतत किरकिर किरकिर किरकिर. कारण बरेच दिवस ती मामाच्या घरी राहिली, आणि इकडे आल्यामुळे ती थोडीशी वातावरण बदल झाल्यामुळं चिडचिड करते. लहान मुलं कसं जिथे गेले तिथलीच होऊन जातात. फिरू नको बाजूला. गिरू काय ग? गिरू तिकडे जाय बाळा. हा घेतो थांब. ते बाबांक दे मला, बाबा नाही ठेव 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 त्याच्यावर गुरु. हां ठेव वळीला. हां करू बा असं. गिरू ते बाळाला पाय, बाळाला पाय बाळ. गिरू हॅपी बर्थडे कर बाळाला. किती वर्ष झाली आता? हां म्हणलं सगळ्यात बाजूला गिरू वरती ठेव ना, तिथं वळीला लाव ना अशा. ए अगं ते पोळे नाही गिरू. तर तेजस होळी करतोय. तर अशा प्रकारे गिरिजाची लुडबुड चालू आहे. ही बघा, तिला वाटतं पप्पा नेमके काय करताय, तिचं पण काहीतरी चालू आहे. आणि तेजसची होळी करून झाल्यानंतर ना आता रोहिणी मस्तपैकी ना साईडने रांगोळी काढते. तर रोहिणीने रांगोळी काढली. आणि इथे आमची गिरू मस्तपैकी सोयाबीन खाती. हे बघा, सोयाबीन केलं गिरूच्या मम्मीने. हॅलो गिरू. गिरूचा मूड काही ठीक नाही, त्याच्यामुळं गिरू काहीच म्हणत नाही. गिरू गिरू, ए गिरू इकडं बघ ना, इकडं बघ ना गिरू. हाय हाय म्हण. आय 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 म्हणते ग गिरू, आय म्हणते ग गिरू. लई छान दिसते ग, लई छान दिसते गिरू. तर रोहिणीने गिरिजाला सोयाबीनची भाजी करून दिली खाण्यासाठी, आणि ती भाजी खाते. रोहिणीची रांगोळी काढून झाली. रोहिणी आता भांडे घासते, आणि मी पुरणाच्या पोळ्या करते.
एवढ्या पुरणाच्या पोळ्या एवढ्या करून झाल्या आहे. आणि ती सगळा स्वयंपाक झाला, नैवेद्य वगैरे भरलेले. आणि आता आम्ही सगळे होलिकाची पूजा करायला. चला हे बाप्पा करायचं नाही बाप्पा. जय जय तर आता होलिकाची संपूर्ण तयारी झालेली आहे. तेरस होलीवर तूप टाकतोय. टाळ वाजवतीये. हे बघा या पद्धतीने आमची होळी. गिरू काय का गिरू? नाही गिरूचा काही मूड ठीक नाही आहे. गिरू जे बाप्पा करायचं ना आपल्याला तर घंटी द्या ना घंटी. आपल्या बाप्पा करायचा. हा तिथं बसू ना बाप्पा झाल्यावर आपण तिथं बसू. हा बाप्पा झाल्यावर पाणी घेऊन यायचं काय. हॅपी होली संजू भाऊ. गाडी चालली आता होळीची तयार. हा हो ना. अगरबत्ती जमलंय जय जय बाप्पा. कडेची तर जय जय बाप्पा. बाप्पा बाप्पा. गिरू पण आता जय जय बाप्पा करणार आहे. काही वाद करता पडलो प्रवाही. ते सुरक्षा लागे ते सुदाचा लागे. पाऊस लावला मी. जय देवी जय देवी जय सुवरेश्वर वरदे ताल संजीवनी जय देवी. ओम राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरे. श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं. हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे कृष्ण कृष्ण. होलिका माते की जय. गणपती बाप्पा मोरया. जय. इथं गप्पा बस नाही जायचं. झालं लग्न आठवं मला. काय नको नाटक करू. ए मी बाप्पा जय जय बाप्पा. बाप्पा बाप्पा जय जय बाप्पा. आजी पाऊल भर का. तर अशा प्रकारे आम्ही पुरणपोळीचा छान स्वयंपाक वगैरे केला. नंतर तेजसने आल्यानंतर रांगोळी पहिल्यांदी होळी मांडली. होळीची पूजा वगैरे केली. रोहिणीने रांगोळी काढली आणि आम्ही नंतर संध्याकाळी छान मस्त होळीची पूजा वगैरे केली. गिरिजा मात्र बरेच दिवस मामाच्या घरी होती. तिच्या मामाचं लग्न होतं त्याच्यामुळे तिला तिकडची सवय झाली आणि तिला लग्नाची जरा दवदव आली. त्याच्यामुळे ती इथे सारखी चिडचिड करत होती. मामाच्या घरी जायचं मधूनच म्हणत होती आणि खूप त्रास देत होती. तसंच आम्ही होळीचं आवरलं आणि होळीची नैवेद्य वगैरे झाल्या. प्रदक्षिणा मारल्यानंतर आता तेजस रोहिणी आणि गिरिजा होळीला प्रदक्षिणा मारताय. हे बघा गिरिजाचा मूड नव्हता पण तसंच तिचं चाललं होतं होळीला प्रदक्षिणा मारायचं काम. जा असं मम्मीच्या मागे हळूहळू जा. गणपती बाप्पा मोरया पण मोरया. तर अशा प्रकारे होळीची छान पूजा वगैरे झाल्यानंतर आम्ही घरात आलो. घरातल्या देवांची पूजा वगैरे झाली. आरती झाली. नंतर आमच्या सर्वांचे छान जेवणं झाले आणि आजचा होळीचा दिवस संपला. तर आत्ताचा नंतरचा हा व्हिडिओ वीराच्या दिवशीचा म्हणजे आजच्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. तर आज मी परत पुरणपोळ्या केल्या आहे. हे बघा आणि पुरणपोळ्या किती छान टम्म अशा फुगलेल्या आहे. बघू शकता तुम्ही. तर इकडे मस्त गरम गरम भजे केले कारण आज आहे उपास करू जेवायला. आणि इकडे पोळतोय सार. सर्व स्वयंपाक झाला आहे मस्तपैकी. रामफळाचं शिकरण, सार, भात, भजे, पापड्या, कुरड्या तळ्या, पोळ्या. मस्त स्वयंपाक झाला आहे. तर मी उपास करू आले जेवायला. उपास करून जेवायला वाटते. स्वयंपाक कसा झालाय? मस्त आहे. नक्की हो मग लय काय केलं मला आता एवढं जमत नाही पटापट करायचं.
आणि हे बघा ह्या मावशी आहे, लोणारे मावशी आपण आलाय जेवायला उपास करू आमच्याकडे. जेवा मावशी. हे गौरी. गौरी हाय. स्वयंपाक सांग जरा. तू काही जेवली पण नाही काय. हो. आणि उपास करून जेवणं वगैरे झाल्यानंतर आम्ही पण जेवणं केले. बरेच जण म्हणे आज उपास करू नाही घालायचा, परंतु मी उपास करून ना आधीच जेवायला सांगून दिलेलं होतं 3-4 दिवसापूर्वीच, कारण वेळेवर उपास करू मिळत नाही. आणि मग आता बऱ्याच जणांनी सांगितलं आज नाही घालायचा, पण मी गुरुजींना कॉल केला. गुरुजी म्हणे चालेल. त्याच्यामुळे मी आज उपास करू जेवण घातला. आणि काल पण आणि आज पण दोन्ही टाईम खूप सुंदर स्वयंपाक झाला होता. चला तर मग आजचा व्हिडिओ इथे संपवते. कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, चॅनल असेल तर सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.